हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आज येणार आहेत गणपती बाप्पा आणि आज माझ्या मेडची पण सुट्टी आहे कारण की तिच्या घरी पण गणपती बसतो. सो घरातली क्लिनिंग करायची होती तर बरेच महिन्यानंतर मी हातामध्ये झाडू घेतला आणि मी साफसफाई करायला सुरुवात केली. मला स्वच्छता खूप आवडते. डस्टिंगसुद्धा मीच केली, सगळं घरसुद्धा क्लीन मीच केलं. आणि मग त्यानंतर काय, बाप्पा येतात ते म्हटल्यावर मोदक तर बनतातच. सो मी मोदक करायला बसले. हे एवढे सगळे नारळ मी कोकणातून येतानाच आणले होते, कोकणातून. सो नारळ फोडायला बसली, मग काही हत्यार होते, हत्यार वगैरे घेऊन बसले. म्हणलं लावते ताकद, बघू फुटतात हे का. सो खूप प्रयत्नानंतर पहिला नारळ फुटला. त्यातून खूप गोड गोड असं नारळाचं पाणी निघालं. ते नारळाचं पाणी मी प्यायली, त्यातून मला मस्त ताकद मिळाली. कारण की मला माहिती होतं मोदक बनवायचं म्हणल्यावर पूर्ण दिवस जाणार म्हणजे जाणारच. त्या बिटवीन मला हे हाताला लागलं सुद्धा खोबरं खवताना. सो इथे माझं खोबरं खवून झालं आहे आणि मी काय तुम्हाला रेसिपी देत नाही आहे की मी कसं बनवले. तुम्हाला तर माहितीच आहे की उकडीचे मोदक कसे बनतात बा. सो इथे मी सारण आणि हे मोदकाची सगळी तयारी करून मी हॉलमध्ये मांडी घालून व्यवस्थित बसले. म्हणले इथेच मोदक करते. सो टोटल मी 21 ते 22 मोदक केले आणि हे मोदक मी दुपारी 1 वाजता करायला घेतले होते आणि फायनली 7 वाजेपर्यंत माझे मोदक बनून तयार झाले. आणि मग आता स्टीम दिल्यानंतर बघा हे मोदक कसे दिसतात, ते किती गोड दिसतात. ते एकदम असे लुसलुशीत मऊ मऊ, मस्त तुपाची धार घातली होती. अय्या माझे मोदक किती गोड झाले.